विचार करत बसू नको, छान असं सांबार बनव आणि तूही खा आणि सर्वांना खाऊ घाल। काय परी, तुला पण टेन्शन आलंय का रोज रोज डाळ करून? तर आज मी करणार आहे डाळीचं सांबार, एक नंबर, झटपट आणि एकदम मस्त टेस्टी, आंबट गोड झणझणीत। हे बघ परी, मस्त असा झणझणीत सांबार करण्यासाठी आपल्याला सर्व साहित्य लागणार आहे ते पाहून घेऊया। तर वरण आपण डाळ आपण साईडला ठेवून देऊया। त्याच्यासाठी लागणारे मी एक दोडका घेतले छोटासा आणि 2 कांदे घेतले मीडियम साईजचे आणि एक बटाटा घेतलाय छोटासा आणि एक निंबू घेतलाय सांबारात लागणार त्यासाठी आपल्याला आणि 2 मीडियम साईजचे टोमॅटो घेतलेत आणि थोडीशी कोथिंबीर घेतले आणि 5-7-8 कळी लसूण घेतलंय आणि 1 चम्मच जिरा घेतलंय। हे सर्व आपल्याला सांबारमध्ये वापरायचे। तर हे आपण लसूण आणि जिरा बारीक वाटून घेऊया आणि बाकीचे सर्व साहित्य बारीक चिरून घेऊया। हे बघ पोरी, मस्त असं बटाटे सालून घ्यायचे, वरचे साल्ट आपल्याला सर्व काढून घ्यायचे। हे बघ पोरी, दुधी पण आपल्याला असा या प्रकारे सालून घ्यायचे। हे बघ पोरी, मस्त असं लसूण आणि जिरा बारीक असं वाटून घ्यायचे। हे बघ पोरी, मस्त असं बटाटा सालून घेतलंय आणि मस्त धुवून घेतलंय। त्याला असं मोठ्या मोठ्या फोड्यामध्ये या प्रकारे कट करून घ्यायचे। जास्त बारीक कापायचं नाहीये, आपल्याला सर्व सांबारामध्ये टाकायचे, त्यामुळे या प्रकारे फोडी फोडी कापून घ्यायचे। हे बघ पोरी, याला पण छान असं कट करून घ्यायचे। या प्रकारे सर्व कद्दू आपल्याला बारीक करून घ्यायचे। दुधी आपले दुधी चिरून झाले, अजून आपण बारीक असे कांदे चिरून घेऊया। कांदे चिरून झाले आपले पोरी, मस्त असं आपण आता टोमॅटो चिरून घेऊया दोन्ही। आपल्याला 2 मिरची घेतले, हे 2 मिरची अशी 2 तुकड्यामध्ये कट करून घ्यायचे। तर पोरी, कोथिंबीर पण आपल्याला अशी बारीक चिरून घ्यायचे। हे बघ पोरी, सर्व आपल्याला बारीक असे चिरून घेतलेले हे सर्व आपण डाळीमध्ये टाकून घेऊया। हे बघ पोरी, मस्त अशी आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतले। आपण ही सर्व धुतलेली डाळ ह्याच्यामध्ये टाकून देऊया। एक बाउल घ्यायचा, त्यात सगळं एकत्र टाकायचं। चिरलेले बटाटे टाकून देऊया, हे 2 मिरच्या पण टाकून द्यायचे, चिरलेले टोमॅटो टाकून द्यायचे, कांदे पण टाकून द्यायचे आणि चिरलेली दुधी पण टाकून द्यायची त्यात। हे सर्व एकत्र आपल्याला मिक्स करून घ्यायचे। मस्त असं आपण याच्यामध्ये 1 गिलास पाणी टाकून घ्यायचे। जास्त वर पाणी टाकायचं नाही कुकरमध्ये। हे सर्व आपण मिक्स केलेले साहित्य याच्यामध्ये टाकून घ्यायचे। हे बघ पोरी, आपण सगळं याच्यामध्ये कुकरमध्ये टाकून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये आपण वाटलेलं जिरा आणि लसूण हे पण ह्याच्यातच टाकून द्यायचे सर्व आणि थोडीशी हळद टाकायचे चवीनुसार आणि थोडंसं मीठ पण टाकून घ्यायचे अर्धा चम्मच आणि हे सर्व आपण आता झाकण लावून घेऊया। हे सगळं 4 शिट्टी काढून घ्यायचे झाकण लावून। 4 शिट्टी झाल्यावर नंतर आपण बघूया आपली डाळ शिजले का नाही। आपली 4 शिट्टी झालेली आहे कुकरची, तर आपण खोलून बघूया। आपली डाळ छान असं शिजून झालेली आहे। मस्त अशी आपले डाळ, हे बघा मस्त अशी डाळ एकदम भारी शिजून झालेली आहे। तर याला आपण आता फोडणी देऊया। फोडणीसाठी आपण इथे गॅसवर कढाई ठेवलेली आहे। तर कढाईमध्ये मस्त असं 2 पळी तेल टाकून घ्यायचे। 2 पळी तेल टाकून घेतले। तेल गरम झालं की लगेच आपण त्याच्यामध्ये जिरा मोहरी टाकून घेऊया। तेल आपलं तापलेलं आहे चांगलं, त्याच्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली लसूण टाकून द्यायचे, थोडेसे कढीपत्ता टाकायचं, थोडीशी मोहरी पण टाकून घ्यायचे आणि थोडेसे जिरा टाकायचं आणि असे लाल मिरची फोडणीमध्ये टाकायचं। त्याला छान असं सर्व भाजून घ्यायचं, लालसर भाजापर्यंत तळून घ्यायचे आणि त्याच तेलामध्ये आपल्याला आपले सारे बेसिक मसाले ऍड करायचे। आपण ऑलरेडी डाळीमध्ये हळद टाकलेलं आहे, त्यामुळे इथं फोडणीमध्ये थोडीशी टाकणार आहे आणि 1 चम्मच लाल तिखट, चवीनुसार थोडासा गरम मसाला, 1 चम्मच धना पावडर,
हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचे आणि आपली ही डाळ याच्यामध्ये टाकून द्यायचे. छान असं शिजलेली डाळ. या प्रकारे मस्त असा तडका द्यायचे डाळीला. छान असं एक नंबर मस्त अशी डाळीला सुगंध येते. आपलं बहार एकदम भन्नाट डाळ तयार झालेली. बघ किती सुंदर दिसते बघ. या प्रकारे केले तर आपल्याला लहान लहान लेकरं सुद्धा खूप आवडीने खात असते. त्याच्यामध्ये आपण थोडासा अर्धा निंबू टाकून घ्यायचंय आणि चवीपुरता थोडासा गुळ पण टाकून घ्यायचंय. एक नंबर झटपट सांबार आपला तयार झालेला आहे. लय भारी एकदम भन्नाट चवीला लागतो. एकदा बनवलं तर असं वाटतं सारखं सारखं बनवावा आणि खावा. विचार करत बसू नको. छान असं सांबार बनव आणि तूही खा आणि सर्वांना खाऊ घाल. बाय बाय.